सगळ्यात मोठी कोकणातली जी समस्या आहे ती रोजगाराची समस्या आहे. कोकण जवळपास 50% आपल्या हातातून गेलं आणि आम्ही मात्र कोकणात रोजगार नाही म्हणून मुंबईत येतो. चॅलेंज आपलं पुढच्या 25 वर्षात या एकेका क्लबच्या माध्यमातून त्या विषयाचे 10,000 आधुनिक शेतकरी किंवा आधुनिक उद्योजक प्रत्येक क्लबचे निर्माण होतील हे आमचं विजन आहे. नमस्कार, मी साईनाथ गावकर. मागील 25 वर्ष कोकण या 3 अक्षरी शब्दावरती काम करणारं नेतृत्व कोकणात कोकणच्या सर्वांगीण विकासाची चळवळ रुजावी, वाढावी या एका ध्येयानं पछाडून अर्थातच 2 लाख किलोमीटरचा दुचाकीवरनं प्रवास करणारं व्यक्तिमत्व आणि या प्रवासात आलेल्या अनुभवांचं कोकणच्या विकासासाठी विजनरी डॉक्युमेंटरी तयार करून संपूर्ण कोकणवासियांसमोर मांडणारं व्यक्तिमत्व म्हणजेच संजय यादवराव. समृद्ध कोकण चळवळीचे प्रणेते संजय यादवराव आपल्या सोबतीने आहेत. सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. खरं तर सर, मागील 25 वर्ष आपण ही चळवळ राबवत आहे आणि ही चळवळ राबवत असताना अर्थातच कोकणाला, मी नेहमी सांगतो, कोकणाला बंद घरांचा शाप लागलाय आणि हा शाप जर बाजूला करायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याचं उत्तर देखील आपल्याकडे आहे. आपण मागील 25 वर्ष कोकण विकासाची चळवळ राबवत आहे. नेमकी काय उत्तरं सर सापडलीत हे आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं जाणून घ्यायचं. नमस्कार साई. मी गेली 25 वर्ष काम करतोय आणि या सगळ्या कामामध्ये आपण बोलू की खूप चांगले अनुभव, खूप चांगली चळवळ आणि यातून खूप मोठ्या प्रमाणात शेकडो उद्योग या चळवळीतून निर्माण झाले. पण कोकणात जेव्हा फिरतो, मी जेव्हा 50 वर्षापूर्वी म्हणजे 45 वर्ष माझ्या मराठी शाळेला झाली, माझ्या शाळेत 450 विद्यार्थी होते. आज 50 वर्षांनंतर माझ्या शाळेमध्ये 27 विद्यार्थी आहेत. मला चिंता वाटते की अजून 50 वर्षांनंतर माझ्या गावची परिस्थिती काय असेल. गावामध्ये जंगलात माकडं राहत होती, आता माकडं गावात राहतात. गावाची लोकसंख्या 1000 होती, ती 200 वर आली. शेती जी 100% केली जात होती ती 10% आली. शाळेत जायला मुलं नाहीत, गावात तरुण आहेत. सगळ्यात तरुण गावामधला हा 50 वर्षाचा असतो. एखादा रिक्षावाला शिमग्याला आणि गणपतीला गावं भरतात तेव्हा खूप समृद्ध असल्यासारखं वाटतं कोकण. जे चाकरमानी येतात त्यांनाही वाटतं की आपलं कोकण किती समृद्ध आहे. पण या व्यतिरिक्त जर आपण पावसाळ्यात किंवा कोकणात गेलो तर गावं उदास असतात. प्रत्येक गावात एक आजी आणि आजोबा असतात आणि आपल्या मुलांची मनी ऑर्डरची ते वाट पाहत नाहीत पूर्वीसारखं. सेल्फ डिपेंडंट आहेत लोक, पण आपली मुलं कधी येतील याची वाट पाहत असतात. आणि ही जी परिस्थिती आहे आज, अजून 50 वर्षांनंतर कोकणाची काय परिस्थिती असेल. आणि आज मुंबई जवळचं कोकण जवळपास विकलं. पहिले आपल्या हातून नवी मुंबई गेली, कल्याण डोंबिवली गेली. मुंबईत तर सातबाऱ्यावरती मराठी माणूस नाही. आणि मग अलिबाग गेलं, उरण गेलं, पेण गेलं. आता माणगाव आणि रोहा जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीच उलट्या दिशेने मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे दोडा मार्ग पासून, बांद्यापासून, वेंगुर्ल्यापासून त्याची सुरुवात झाली आणि कोकण जवळपास 50% आपल्या हातातून गेलाय. आणि मग असंच जर या वेगाने जमिनीची विक्री सुरू झाली तर 50 वर्षांनंतर भूमिपुत्रांची चळवळ आपल्याला उभी करावी लागेल. आणि तेव्हा जमिनी आपल्या नसतील. आपल्या जमिनीवर काय करायचं हे ठरवणारे पण पटेल, जैन, शर्मा, गुप्ता असतील. जिथं परब आणि गावकर आणि सावंत आणि कदम राहत होते त्या गावांमध्ये गुप्ता, शर्मा, मिश्रा हे लोक राहत असतील. आणि कोकणची प्रगती होणार नाही का? तर कोकणची प्रगती होईल, खूप होईल. पण त्या प्रगतीचे मालक हे परप्रांतीय असतील आणि आमचा कोकणी माणूस मात्र इथे सुरुवातीला असाल्फा विलेज आणि भांडूपच्या डोंगरावरती आणि आता तो कळवा आणि मुंब्राच्या डोंगरावर राहतो. पुढच्या काळामध्ये तो बदलापूरच्या डोंगरावर राहील. सो आपला प्रवास हा लालबाग, परळ आणि गिरगावमधून, दादरमधून हा भांडूप व्हाया भांडूप, कल्याण डोंबिवली आपण बदलापूरच्या दिशेने चाललोय. आणि जो परप्रांतीय उत्तर प्रदेशमधनं मुंबईत आला त्याला कोकणचं महत्त्व कळलं.
आणि तो कोकणात गावात जमीन घेतोय. तिथे आपण पाहतोय की गावामध्ये एक मारवाडी बिल्डिंग मटेरियलचं दुकान काढतो, मग तो त्याच्या मुलांना अजून 4 दुकानं घालून देतो. सुरुवात खेडमधून करतो, मग प्रत्येक प्रमुख गावामध्ये दुकान होतं, मग त्याच्याही कमी महत्वाच्या गावांमध्ये दुकान होतं. आणि आज त्या खेड तालुक्यामध्ये 100 दुकानं ही राजस्थानी माणसांची बिल्डिंग मटेरियलची असतात. किंवा त्याच कोकणामध्ये आपल्याला सगळ्या बेकऱ्या केरळी लोक चालवताना दिसतात. हापूस आंबा विक्री करता कोकणाबाहेरील मराठीच, पण कोकणाबाहेरील दलाल काम करतात. कोकणामध्ये 15,000 कोटीचे मासे पिकतात, पण हे मासे विकण्याकरता उत्तर भारतीय लोक या माशांची विक्री करतात किंवा मोठे व्यापारी माशांचे हे परप्रांतीय असतात. काजू कोकणात पिकतो, पण काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने चंदगड आणि कोल्हापुरात असतात. सो कोकणामध्ये जो गैरसमज आहे की आमच्याकडे नोकऱ्या नाहीत, आमच्याकडे रोजगार नाही, आमच्याकडे उद्योग नाहीत, तर मग अशा हजारो गुजराती, मारवाडी किंवा परप्रांतातून कर्नाटकचे लोक सगळे बांधकाम व्यवसायात आहेत. आज मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर अगदी जेटी बांधण्यापासून हायवे बांधेपर्यंत कोकणातून शून्यातून त्या सुरुवात केलेला एखादा कर्नाटकचा सर्वसामान्य माणूस असा मोठा कॉन्ट्रॅक्टर होतो. आणि आम्ही मात्र कोकणात रोजगार नाही म्हणून मुंबईत येतो, आमच्या मुलांना चांगली शिकण्याची व्यवस्था नाही म्हणून मुंबईत येतो. कोकणात नव्या पिढीला किंवा कोकणात राहणाऱ्या लोकांना आपल्या मुलींना कोकणातला नवरा नको, कारण तो शेतकरी आहे, त्याला जास्त काम करावं लागतं. मुंबईतला चाकरमानी हवा जो 10 बाय 10च्या खोलीमध्ये कळव्याला राहतो, 12,000 रुपये पगार घेतो, रोज किडामुंगीसारखा मंत्रालयाच्या दिशेने व्हीटीला येतो, CSTला येतो आणि तिथे येऊन पिऊन म्हणून नोकरी करतो. पण तो ही जी काही मानसिकता आहे चाकरमानी, बाबा गेले, काका गेले, मग मी आलो, आणि मग आता कोकणातल्या सगळ्या तरुण पिढीला भाऊ बनायचंय आणि त्या ठिकाणी चाकरमानी बनायचंय. हे चाकरमानी आकर्षण आपलं कधी कमी होईल? आपण वेगवेगळी कारणं देतो की मराठी माध्यम आपल्या शाळा चांगल्या नाहीत, गावात चांगल्या फॅसिलिटीज नाहीत, दवाखाने नाहीत. पण तो जो गुजराती आणि मारवाडी माणूस येतो तो आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवतो. तो म्हणत नाही की चांगली शाळा मुंबईत आहे म्हणून मी मुंबईत जाऊन राहणार. तिथली त्याची मुलगी आहे ती असं म्हणत नाही की मला मुंबईचा नवरा पाहिजे. ती खेडमधली मुलगी आहे, ती माणगाव तालुक्यातल्या एका गावातल्या उद्योजकाला जर तिच्याबरोबर लग्न केलं तर ती त्या गावात जाऊन राहते, तिची मुलं गावात राहतात, तिथे शिकतात. त्यामुळे परप्रांतीयांवरती टीका आणि आरडाओरडा यातून सोल्युशन्स निघणार नाहीत. ते काय करतात त्याचं ऑब्झर्वेशन आपण केलं पाहिजे. खरं आहे सर. खरं तर आपण हा मागील 25 वर्षाचा आपला अनुभव आहे आणि तो अनुभव खरं तर ह्या निमित्तानं आपण कथन करताय. जे काही समोर आलं सर ते आपण मांडताय, पण याच्यावरती नेमका आता उपाय काय त्याबाबत काय सांगू शकाल? नाही, कोकणाची जी ही परिस्थिती झाली आज, जे कोकण रिकामा झालं, माझ्या दृष्टीने कोकणचा विकास म्हणजे तिथल्या स्थानिक माणसाचा विकास, आणि कोकणाचे मालक जर आपण असणार असू तर होणाऱ्या विकासाला अर्थ आहे. त्यामुळे खूप गोष्टी होणार आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलू. पण या विकासामध्ये आपण सहभागी होणार आहोत का, की आपण फक्त मुंबईत आणि पुण्यात जाणार? ही परिस्थिती बदलायची असेल तर मला वाटतं की सगळ्यात मोठी कोकणातली जी समस्या आहे ती रोजगाराची समस्या आहे. आणि रोजगार ही समस्या नाही आहे, पण ती आपण आपल्या मानसिकतेतून निर्माण केलेली समस्या आहे. आणि म्हणून कोकणात जर बाहेरून येऊन लोक रोजगार निर्माण करणार असतील, उद्योग निर्माण करणार असतील, तर आपण आपल्या गावात गेलं पाहिजे. आपल्या जमिनी आहेत त्या कोणाला तरी परप्रांतीयाला विकण्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये एक 100 एकर 200 एकर जमीन एकत्र आणून त्या गावकऱ्यांनी आपण एकत्र येऊन 2-2 कोटीची मंदिरं बांधतो ना, आपण एकत्र येऊन अनेक उपक्रम राबवतो ना, मग आपण एकत्र येऊन गावातली 100 एकर जमीन जर एकत्र केली आणि तिथे बांबूची लागवड केली, सगळ्या चाकरमान्यांनी थोडीफार गुंतवणूक करण्याची आता कोकणी माणसाची क्षमता आहे. प्रत्येक गावातले 15-20% लोक अतिशय सुस्थापित आणि चांगल्या अवस्थेमध्ये मुंबई पुण्यात राहत आहेत. तर मग मुंबईतच एक कुठेतरी ती 40 लाखाची खोली घेण्यापेक्षा किंवा एखादा फ्लॅट घेण्यापेक्षा जर आपण कोकणामध्ये 10-20 लाख रुपये गुंतवणूक केली, जर आपण तिथे कोकणातल्या एका गावातल्या 100 लोकांनी एकत्र येऊन जर गुंतवणूक केली आणि सामुदायिक प्रकल्प उभे केले आणि व्यक्तिगत सुद्धा,
अनेक प्रकल्प उभे करता येतील आणि या दृष्टीने आपण एक रचना लावतोय. गेली 25 वर्ष मी जे काम करतोय हे कोकणच्या आर्थिक विकासाची चळवळ आहे आणि हे करताना खूप चांगले अनुभव आलेत आणि खूप वाईट अनुभव आलेत आणि या दोन्ही मधून आता पुढच्या चळवळीची आपण गती ठरवणार आहोत. निश्चित. खरं तर सर आपण जे काही करताय हे अगदी मनापासून करताय आणि सर्व कोकणवासियांना एका मंचावरती एका छताखाली आणण्याचं काम संजय यादवराव हे नाव करतंय. खरं तर सर प्रश्न तर आपण मांडला, त्यावरचे उपाय देखील आपण सांगतात. आपण ह्या मुलाखतीच्या निमित्तानं मला खरं तर पुढे जात असताना तुम्हाला विचारायचं आहे, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स नावाची आपण हल्लीच संघटना देखील सुरू केली. ह्या संघटनेच्या माध्यमातून विविध क्लब त्या त्या विषयांवरती काम करणारे आपण सुरू केलेले आहेत. या नेमका अशा पद्धतीचे क्लब सुरू करण्यामागचे उद्देश तर आपण स्पष्ट केलात. मी ते क्लब बाबत जाणू इच्छितोय. खरं तर सर आपण पहिला जो क्लब सुरू केलाय तो मी थोडं थांबवतो तुम्हाला. थोडंसं मी 25 वर्ष गावागावात उद्योग कसे उभे करता येतील यावर जे काम करतो त्याच्याबद्दल बोलतो आणि मग मी पुढच्या चळवळीकडे वळतो. मी एक 25 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1999च्या दरम्यान मी एक छोटासा उपक्रम मी रेग्युलर राबवतो. मी कोकणातील कृषी प्रकल्पांचा अभ्यास दौरा म्हणजे कोकणचा विकास कसं करायचं हे पाहायला तुम्हाला इस्रायलला किंवा अमेरिकेत आणि UK मध्ये जाण्याची गरज नाही. जर डोळे उघडून तुम्ही तुमच्या परिसरात पाहिले तर तुम्हाला कळेल अनेक भगीरथ आपापल्या प्रत्येक तालुक्यात काम करतात. आणि म्हणून मग डॉक्टर चंद्रकांत मोकल असतील की ज्यांनी मसाला शेती म्हणजे ज्याकरता इंग्रज भारतात आले ते मसाल्याची शेती केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते, पण ती कोकणात सुद्धा होते, कमी प्रमाणात होते. पण त्याचं युनिव्हर्सिटी आपण डॉक्टर चंद्रकांत मोकलांना समजू शकतो की जसं डाळिंब आणि द्राक्षमधून एकरी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आणि नाशिकचा 7 ते 8 लाख रुपये मिळतो, असं मसाल्यामधनं करता येऊ शकतं. हापूस आंब्यामधनं उत्पन्न मिळतं, त्याच्याबद्दल येतं, पण ते एवढं मिळत नाही. आपण सिंगल क्रॉप रिव्हॉल्युशन वेस्टर्न महाराष्ट्राने केली. त्यांनी ती ऊसाच्या एका कांडातून क्रांती केली. मग त्या ऊसाला 4300 रुपये टनाचा भाव मिळतो. याचा अर्थ 43 रुपये किलोचा भाव मिळतो. नाही, 4300 रुपये टनाचा म्हणजे 4.3 रुपये किलोचा भाव मिळतो. 4 रुपये किलोचा ऊस, त्या ऊसाचे साखर कारखाने, त्या कारखान्यामध्ये काम करणारे त्या तालुक्यातले 1000 तरुण, त्या तालुक्यातल्या 1,00,000 एकर वरती जी ऊसाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव आणि त्याला मिळणारं एका एकराला 40,000, 50,000, 60,000 रुपयाचं हमखास उत्पन्न. मग या कारखान्यांनी चालवलेल्या चांगल्या शाळा, कॉलेजेस किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आणि मग ऊसाची सुबत्ता घरी आहे म्हणून 4 गायी पाळल्या आणि म्हणून 15-20 लिटरचं दूध आणि मग त्या दुधाचे सहकारी संघ. हे वेस्टर्न महाराष्ट्राने केलं ना. वेस्टर्न महाराष्ट्रावरती टीका करण्यापेक्षा त्यांनी निधी वापरला. म्हणजे हा तसा निधी कोकणाला मिळाला नाही, पण त्यांनी ते इफेक्टिव्हली त्यांनी भारतातलं जगातलं एक मॉडेल फक्त ऊसाच्या कांडातून केलं. असं रिव्हॉल्युशन आपल्याला कोकणामध्ये पण आता ऊस पिकायला लागला. आता वैभववाडीमध्ये 1,00,000 टन ऊस पिकतो, मालवणमध्ये पिकतो, कणकवलीमध्ये पिकतो आणि कोकणातल्या ऊसामध्ये जास्त साखर मिळते. ऊस तर करता येईलच, पण ऊसापेक्षाही श्रीमंत शेती बांबूची आहे की जर ऊस एकरी 70 आणि 80,000 रुपये देणार असेल तर बांबू एकरी 1,00,000 आणि 1,50,000 रुपये देणार आहे आणि त्याला तितकं पाणी लागणार नाहीये, तितकी काळजी लागणार नाही. मग आपण ऊसासारखी बांबू रिव्हॉल्युशन कोकणामध्ये आणू शकतो का? किंवा द्राक्ष आणि डाळिंबासारखी आपण मसाल्याच्या शेतीचं रिव्हॉल्युशन आणू शकतो. मी एक उदाहरण अरविंद अमृत यांचं देईन की LIC मधलं एक डेव्हलपमेंट ऑफिसर, शेतीतलं काही माहिती नव्हतं, नवरा बायको कोकणात गेली, स्वतःची जागा नव्हती, 10 गुंठे जागा भाड्याने घेतली आणि तिथे एक रोझरी सुरू केली म्हणजे गुलाबाची शेती सुरू केली आणि ते करता करता छोटी नर्सरी केली. आज कोकणातली सर्वात मोठी नर्सरी कोपरकरांची आणि अमृत यांची आहे आणि गवे नावाचं दापोलीतलं गाव हे पूर्ण भारतात नर्सरीसाठी ओळखलं जातं. आपण नेहमी म्हणतो की
कोकणामध्ये मटण, दूध, भाज्या हे सगळं पश्चिम महाराष्ट्रात येतं. म्हणजे कोकणातला पैसा कुठे जातो? पश्चिम महाराष्ट्रात जातो. पण अरविंद अमृते असं व्यक्तिमत्व आहे की दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून 25-30 कोटी रुपये ते कोकणात घेऊन येतात. त्यांनी जवळपास 5,000 तरुणांना आपल्या पंचक्रोशीतल्या माळी कामाचं ट्रेनिंग दिलं. द्राक्ष नाशिक आणि सांगलीमध्ये पिकतात, पण त्यांची रोपं बनवण्याकरता त्यांना कोकणातली मुलं लागतात. कोकणातली मुलं ही आर्मस्ट्रॉंग नाहीत, म्हणजे ती भुजबळ नाहीत, पण ती हेडस्ट्रॉंग आहेत, म्हणजे ती इंटेलिजंट आहेत. आपलं काय सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर आपण स्किल ओरिएंटेड आहोत, आपण हार्डवर्क ओरिएंटेड नाही. हार्डवर्क करण्यासाठी कोकणात कदाचित बीड जिल्ह्यातून माणसं येतील, परंतु जिथं बुद्धीचा उपयोग असतो तिथं मात्र कोकणी माणूस लागतो. त्यामुळे ही रोपं बनवण्यासाठी ही कोकणातली मुलं सांगलीमध्ये जातात आणि त्यातून दरवर्षी ही मुलं सुरुवातीला 4-5 वर्ष अमृतेंबरोबर जातात आणि मग स्वतः व्यवसाय करायला लागतात. त्यामुळे दरवर्षी ते 8-10 लाख रुपये उत्पन्न हे तिकडून जाऊन घेतात आणि मग त्यांना ती सवय लागते पैसे कमवायची आणि मग ते स्वतःची नर्सरी चालू करतात. आज त्या गवे पंचक्रोशीमध्ये अशा 700-800 नर्सरी असतील आणि 700-800 उद्योजक केवळ अमृते नावाच्या एका माणसाने केलं. मला वाटते सरकारने किती केलं आणि किती योजना आणल्या आणि आम्ही किती भाषणं केली यापेक्षा अमृतेने गावात राहून जमिनीत स्वतःला गाडून घेऊन जे 700-800 उद्योजक केलेत हे महत्वाचे. आणि असे अमृतेंसारखे अनेक लोक सुदैवाने माझ्या या चळवळीमध्ये काम करतात. मग आमचे प्रभाकर सावे असतील की ज्यांची कृषी पर्यटनाचं देशातला सर्वोत्तम प्रोजेक्ट ते डहाणूमध्ये चालवतात. तर केवळ प्रभाकर सावेंनी स्वतःचा प्रोजेक्ट केला नाही, किमान या चळवळीतून 100 इनोव्हेटिव्ह टुरिझमचे प्रोजेक्ट हे ग्लोबल कोकणच्या चळवळीतून आणि प्रभाकर सावे यांच्या मदतीने आम्ही कोकणामध्ये उभे केले. असं मग फळ प्रक्रियेचे युनिट्स असतील किंवा काही नवीन विषय असतील तर कोकणामध्ये आज खूप सारे लोक या चळवळीच्या माध्यमातून बांबूची लागवड करतायत. काही जण मसाला शेतीमध्ये काम करतायत, काही जण इको टुरिझम मध्ये काय करतायत, खूप जणांनी होमस्टे सुरू केलेत. होमस्टे विल बी अगेन अ रिव्हॉल्युशन. कोकणामध्ये आपल्याला 2,000-5,000 नाही, किमान 30-40-50,000 होमस्टेचे प्रोजेक्ट करता येतील. आणि आज जो कोकणामध्ये साधारण 1 कोटी पर्यटक कोकणात येतो, हा पर्यटक 10 पट वाढेल, पण त्यांना सुविधा निर्माण करण्याकरता अशा स्वरूपाचे होमस्टेचे प्रोजेक्ट आज कोकणामध्ये या चळवळीच्या माध्यमातून, म्हणजे आपण वेंगुर्ल्यापासून डहाणूपर्यंत, म्हणजे माझा मतदारसंघ जो आहे तो 5 जिल्ह्यांचा आहे, म्हणजे खासदाराचा पण अर्ध्या जिल्ह्याचा असतो. तर या सगळे गेली 25 वर्ष, म्हणजे काही लोक माझ्या कामाला वेडेपणा म्हणतात, पण जे माझ्याबरोबर काम करतात त्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि एका योग्य दिशेने गेली 25 वर्ष आम्ही काम करतो. यातनं आम्ही काही हजार उद्योजक हे निर्माण केलेत. आम्ही कुठलीही सरकारी योजना सांगितली नाही, आम्ही कुठलेही, कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले किंवा आम्ही त्यांना कर्ज मिळवून दिली. मग जितका त्रास देता येईल तेवढे सरकारी अधिकारी माझ्या उद्योजकांना देतात, त्याच्याबद्दल मी स्वतंत्रपणे बोलतो. पण असं असताना देखील माझा कोकणातला तरुण, माझा कोकणातला माणूस हा त्याच्या गावामध्ये जिद्दीने उभा आहे. भले त्यांची संख्या 10% असेल, पण ते करतायत आणि ते यशस्वी करतायत. त्यांना कोणी मदत करत नाही तरी ते करतायत आणि तरी ते ज्या अर्थी आतापर्यंत चालवतायत त्या अर्थी त्यांची बिझनेस मॉडेल सस्टेनेबल आहे. जसं ऊस उद्योग जिवंत राहावा यासाठी दरवर्षी 2-5 हजार कोटी रुपये केंद्राला आणि राज्याला द्यावे लागतात, तसं माझं कोकणातल्या आंबा बागायतदाराला द्यावं लागत नाही, तसं माझ्या काजू बागायतदाराला द्यावं लागत नाही, तसं पर्यटनवाल्यांना कधीही त्यांनी मागितलं नाही. आणि ही सगळी मुलं ही कोकणामध्ये गावागावात काम करतायत आणि ही जी 10% संख्या आहे, मला वाटतं जी चळवळ आता आपण करतोय त्यातनं ठीक आहे 50% स्थलांतरित करतील, पण 50% कोकणातली मुलं, कोकणातले तरुण जर कोकणात राहिले तर मात्र कोकण हे जगातलं शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल होऊ शकतं. आणि त्याकरता गेली 25 वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय. माझे जे उपक्रम आहेत हे या सगळ्या स्टडीमधून आलेले आहेत. मग हे करावं का, पर्यटन खूप महत्वाचं वाटलं, कारण पर्यटनातून सर्वाधिक रोजगार देऊ, म्हणजे माझा असा दावा आहे
की 1,00,000 कोटीची फक्त पर्यटनाची अर्थव्यवस्था आपण कोकणात निर्माण करू शकतो. आणि गेली 25 वर्ष मी शासनाकडे त्याच्यासाठी भांडतोय. पण साधी बीचवरती महिलांसाठी टॉयलेट सुद्धा आपण बनवले आहेत. रोज कोकणामध्ये दरवर्षी किमान 50-100 लोक समुद्रात बुडून मरतात. म्हणजे ते वेस्टर्न महाराष्ट्रातले लोक येतात, त्यांनी रंकाळा तलावाच्या पलीकडे पाहिलेलं नसतं आणि ते समुद्र पाहतात, ते एक्साइट होतात, ते आत शिरतात. त्यांना बिचाऱ्यांना समजावण्याची व्यवस्था नाही. ज्या बीचवरती दरवर्षी लोक मरतात, मग गणपतीपुळेचा बीच असेल किंवा हरिहरेश्वरच्या देवळाचा पाठचा भाग असेल किंवा काशीदचा बीच असेल, ठराविक बीचवरती दरवर्षी लोक मरतात. पण शासनाला, पर्यटन विभागाला असं वाटत नाही की तिथे सेफ्टीच्या व्यवस्था कराव्यात, तिथे लाईफगार्ड्स लावावेत. आणि असं असताना सुद्धा कोकणामध्ये हे सगळे तरुण काम करतायत. आणि मग पर्यटनाचं त्या ठिकाणी, म्हणजे मी केरळला 20 वर्षापूर्वी गेलो होतो आणि तिथे केरला ट्रॅव्हल मार्टला गेलो मी. आणि तिथलं सरकार हे दरवर्षी 20-25 कोटी रुपये खर्च करतं. जगभरातल्या टूर ऑपरेटरना केरळ सरकार आपल्या खर्चाने केरळमध्ये घेऊन येतं आणि ते संपूर्ण केरळ दाखवतात. तिथे कोचीनमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केरला ट्रॅव्हल मार्ट नावाचा एक फेस्टिवल होतो आणि हे सगळे लोक ते येतात. आणि मग केरळमधल्या हाऊसबोट, केरळमधले 5 स्टार हॉटेल्स, तिथले रिसॉर्ट्स, तिथलं मेडिकल टुरिझम, तिथलं आयुर्वेद, तिथले मसाज सेंटर्स, तिथलं सांस्कृतिक पर्यटन, तिथले होमस्टे, हे सगळं 5 स्टार हॉटेलमध्ये शोकेस केलं जातं. आणि मग या सगळ्या टूर ऑपरेटरना बसेसमधून अख्खं केरळ फिरवतात. आणि मग त्याने ते पाहिलं की तो त्याच्या बेल्जियममध्ये जातो, तो त्याच्या जर्मनीमध्ये जातो, तो त्याच्या हॉलंडमध्ये जातो आणि त्याला माहिती असतं की केरळमध्ये हा हॉटेलवाला आहे, हा टूर कोऑर्डिनेटर आहे, मी माझे टुरिस्ट पाठवले तर त्यांना एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपिरियन्स मिळेल. आणि त्यातनं केरळमध्ये दरवर्षी 16 लाख फॉरेनर्स येतात. पण हे माझ्या कोकणात कधी कोणी केलं नाही. आणि म्हणून ग्लोबल कोकण लोकांना वाटतं एवढा भव्य आणि दिव्य का करतो. केरळच्या 10% करतो आणि तो सुद्धा दरवर्षी. शासन काही प्रमाणात मदत करते, दरवर्षी त्रास देतात शासकीय अधिकारी. कोकणातले बरेचसे लोक मदत करतात. मदत करणाऱ्यांपेक्षा शिव्या घालणाऱ्यांची संख्या कोकणामध्ये जास्त असते. तरीही हे ग्लोबल कोकण गेली 10 वर्ष मी करतोय आणि त्याच्यामध्ये कोकणातल्या सगळ्या टूर ऑपरेटर्सना, कोकणातल्या सगळ्या फूड प्रोसेसिंग वाल्यांना, कोकणातल्या सगळ्या उद्योजकांना, एक 500 उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ग्लोबल कोकण करतं. एका फेस्टिवलमध्ये आपण जवळजवळ 50-60 कोटीचा बिझनेस करतो आणि त्या फेस्टिवलमध्ये तो वेंगुर्ल्यातला कुठला तरी भोगव्यातला माणूस तिथे येतो, कोणतरी ओणीचा अविनाश पाटील त्या ग्लोबल कोकणमध्ये येतो आणि मग त्याला एक ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच इतके सगळे लोक असं म्हणतात की संजय यादवराव, ग्लोबल कोकण आणि कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्यामुळे आम्ही या गोष्टी करतोय. या गोष्टी काही पैसे देऊन नाही झाल्या, पण या गोष्टी आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे झाल्या. आणि इतके सारे प्रोजेक्ट, शेकडो प्रोजेक्ट आज कोकणामध्ये गावागावांमध्ये करतायत. आणि हा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक उद्योजक कुठेतरी या ग्लोबल कोकण चळवळीचा एक भाग आहे. आणि म्हणून हे जे सगळे उपक्रम आज कोकणामध्ये, माझ्या लक्षात आलं की पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. आणि म्हणून मग दापोलीला मी पहिली सुरुवात केली दाभोळ बॅकवॉटर फेस्टिवलने. मग मी मुरुड बीच फेस्टिवल केला, गुहागर बीच फेस्टिवल केला, गणपतीपुळे बीच फेस्टिवल केला, उभादांडा बीच फेस्टिवल केला. आमच्या टीमने चिवला बीच फेस्टिवल केला. आम्ही डहाणूला चिकू महोत्सव सुरू केला. पहिली 3 वर्ष आम्ही केला. तर त्या चिकू महोत्सवाला आता दरवर्षी 2 लाख पर्यटक येतात आणि चिकूची शेती डहाणूत पाहण्यासाठी पर्यटक येतात आणि घराघरामध्ये पर्यटन विकसित होत आहे. असं केळवा माहीमला सुरू आहे. असं संबंध कोकणात असंख्य उपक्रम, केवळ ग्लोबल कोकण सारखे मोठे उपक्रम नाही, अनेक छोटे छोटे उपक्रम. म्हणजे आतापर्यंत आम्ही आयोजित केलेल्या, म्हणजे 2007 मध्ये कोकण व्हिजन कॉन्फरन्स ही दापोली कृषी विद्यापीठात केली होती, ज्याच्यामध्ये अनेक मोठमोठे उद्योजक आले होते. आणि तशा व्हिजन परिषदा, कोकणाचं व्हिजन डॉक्युमेंट मांडणारी मला वाटते भारतातली अशी एकमेव संस्था असेल की जिने आपल्या प्रदेशाचं व्हिजन डॉक्युमेंट केलंय. आणि हे व्हिजन डॉक्युमेंट जे लीड केलंय ते राज्याचे माजी मुख्य सचिव दम सुक्तनकर आहेत. म्हणजे कोणी येरागाबाळ्यांनी एकत्र येऊन केलेलं काम नाही. आमचे कॅप्टन करकरे असतील, जे बंदरांचा वरती काम करतात, इको टुरिझम वरती प्रभाकर सावे काम करतात, नर्सरीमध्ये
अमृते काम करतात किंवा मसाला शेतीमध्ये, या सगळ्यांची मदत घेऊन एक व्हिजन डॉक्युमेंट आपण कोकणासाठी तयार केलं आणि त्या व्हिजनवर आधारित आज कोकणामध्ये जे प्रकल्प उभे राहत आहेत आणि ज्याच्यामुळे कोकणातल्या तरुणांना एक आधार मिळतोय, कोणीतरी त्यांच्या पाठीमागे उभं आहे. तर ही या पद्धतीने गेली 25 वर्ष आम्ही काम करतोय. असंख्य परिषदा, असंख्य प्रशिक्षणाची शिबिरं की आम्ही कोकणामध्ये राबवली. कोकणचं एक मुक्त विद्यापीठ करावं अशी माझी कल्पना आहे आणि त्याची मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे कृषी विद्यापीठामधून किती उद्योजक तयार होतील मला माहित नाही, परंतु आमचं आता जे मुक्त विद्यापीठ काम करतं म्हणजे माझी इको टुरिझमची युनिव्हर्सिटी हे प्रभाकर सावेंची बाग आहे आणि प्रभाकर सावेंचा प्रकल्प आहे. आमची मसाला शेतीची युनिव्हर्सिटी ही मोकलांच्या बागेत आहे. आम्ही हळद कशी लावायची हे सचिन कारेकर आबलोलीमध्ये बसून गुहागरमध्ये सांगतो, किंवा बांबूची शेती कशी करायची हे गेली 3 पिढ्या बांबू लावणारे 50 एकर मध्ये मायकेल डिसोजा हे सावंतवाडीमधून सांगतो. त्यामुळे आता मधमाशीची युनिव्हर्सिटी सुरू करतोय आम्ही, जी धामापूरला इथे असणार आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचे प्रोजेक्ट जे एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, ज्या एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस स्टोरीज आहेत, या कार्यकर्त्यांच्या प्रकल्पामध्येच आम्ही लोकांची प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि तो तरुण किंवा तो मुंबईकर, तो चाकरमानी, तो तिथे येतो, तिथे ते सगळं समजून घेतो आणि ते समजून घेतल्यानंतर त्याला पण लक्षात येतं, अरे यार 5-10 लाख रुपये खर्च केल्यानंतर मी माझ्या जमिनीत करू शकतो आणि तो त्या दृष्टीने कामाला लागतो. म्हणजे कालच्या मधमाशी पालन परिषदेमध्ये एक आमचा उद्योजक आला की जो मुंबईमध्ये उद्योग करतो, त्याने 16 एकरामध्ये 8,000 बांबू लावले. म्हणजे अशी या सगळ्या प्रशिक्षणामधून, या सगळ्या परिषदांमधून लोक चार्ज होतात आणि मग आपापल्या गावांमध्ये कामाला लागतात. निश्चित सर, खरं तर आता ना तुमच्याकडनं हे सगळं ऐकत असताना आपल्या चळवळीमध्ये काम करणारा एक एक उद्योजक हे त्या क्षेत्रातलं पूर्णच्या पूर्ण एक विद्यापीठ आहे आणि अशी असंख्य विद्यापीठं आजच्या घडीला आपल्या समृद्ध कोकण या चळवळीमध्ये त्याच ताकदीनं आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभी आहेत, हे सुद्धा तितकं सत्य. खरं तर सर, या सर्व चळवळीतनं आपण अनेक क्लब जे आहेत हे या निमित्तानं सुरू केलेले आहेत, त्या क्लब बाबतही मला जाणून का केले ते सांगतो. की हे सगळं करत असताना गेली 2-3 वर्ष मी खूप अस्वस्थ आहे. म्हणजे मी गेली 25 वर्ष सिस्टीम बरोबर राहून काम करतो. म्हणजे माझ्या कार्यक्रमाला वर्षातून 2-4 वेळा मुख्यमंत्री येतात. अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांना राज्याचे मंत्री येतात, कोकणातले लोकप्रतिनिधी येतात आणि खूप चांगली बॅकअप ज्याला म्हणता येईल की या चळवळीला कायमच कोकणातल्या लोकप्रतिनिधींचा किंवा सगळ्या पक्षांचा, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतो मी एक पक्षाचा नेता माझ्या कार्यक्रमात येतो त्यावेळी त्यांना वाटतं की मी या पक्षात गेलो, दुसऱ्या पक्षाचा येतो, मी वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला येतात आणि त्यावेळी लोकांना वाटतं की मी त्या पक्षाचं काम करतो की त्या पक्षात गेलो काय. खरं म्हटलं तर सर्वच पक्ष आपले आहेत, आपल्या देशाकरता राज्याकरता काम करतात, त्यामुळे सगळेच लोक येतात. ते येऊन खरंच मदत सुद्धा करतात, त्यांची इच्छा असते, पण गोष्टी घडत नाहीत. हा माझा वारंवारचा अनुभव आला. अगदी आवश्यक म्हणून मी विधानसभेची निवडणूक पण लढवली, पण माझ्या एक लक्षात येतंय की ब्युरोक्रेसी कोणतीच गोष्ट कोकणामध्ये सहजपणे करायला देत नाही आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींची इच्छा असताना, सरकारची इच्छा असताना अनेकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले विषय सुद्धा एक्झिक्यूट करता आले नाहीत. आणि मग आमच्या नदीचा विषय असेल, जलसंवर्धनाचा, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसे बंधारे घालावेत याचे जे निकष आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रातली जमीन वेगळी आहे, कोकणातली जमीन वेगळी आहे. कोकणामध्ये डायरेक्ट कातळ आहे, तिथे कातळ शोधायला 10 फूट खाली जावं लागतं. इथे हे म्हणतात की 10 फूट खाली गेलं पाहिजे. अरे कातळावरती डायरेक्ट बंधारा घातलं तर पाणी साठतंय. असे शेकडो बंधारे आम्ही NGO म्हणून घातलेले आहेत, एक थेंबाचं लिकेज नाही. पण हे म्हणतात
खाली 8 फूट खोदायचं, म्हणजे खर्च डबल करायचा. आणि ते 8 फूट खोदण्याकरता जे सुरुंग लावणार त्याच्यामुळे कातळ हालणार आणि हा सगळा खर्च केलेला खालून पाणी निघून जातं. म्हणजे कोकणात किती सरकारी बंधाऱ्यांवर पाणी आहे, हा मी त्याला सरकारी स्मारक म्हणतो, नद्यांमध्ये बांधलेली, ज्यात पाणी नसतं, फक्त स्मारक उभं असतं. मग साधी गोष्टी आहे की हा निकष बदली केला पाहिजे. त्या ठिकाणी एक केरळच्या एक बॅकवॉटर मध्ये अलेप्पी मध्ये 1000 पेक्षा जास्त हाऊसबोट आहेत आणि एका हाऊसबोटचा 1-2 कोटीचा टर्नओव्हर पकडला तर 1,500-2 हजार कोटी रुपये एक अलेप्पीची खाडी त्यांना देते. मग अशा 25 खाड्या माझ्याकडे आहेत. कर्लीची खाडी आहे, विजयदुर्गची आहे, जैतापूरची आहे, दाभोळची आहे, जयगडची आहे. या प्रत्येक खाडीमध्ये जर आपण हाऊसबोट केल्या तर कोकणाला 5-10 हजार कोटी रुपये फक्त हाऊसबोट हा एक विषय देईल. पण बस आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली, माझ्या एका हाऊसबोटला परमिशन नाही मिळाली, तरी पण हिम्मत करून सत्यवान दर्देकरने हाऊसबोट तयार केली, आमच्या राजन कुमठेकरने केली, त्याला नोटीस दिल्या गेल्या. म्हणजे हा काय प्रकार आहे की तुम्ही शासन म्हणून मदत होत नाही कोकणातल्या उद्योजकांना, कुठलीही सबसिडी नाही, कुठलीही शासनाची योजना नाही, शासनाच्या योजना आहेत त्या अधिकारी राबवू देत नाहीत, त्यातून एखाद्याने मेहनत करून केलं तर बँक त्याला कर्ज देत नाही. म्हणजे कोकणात कुठलाच उद्योगाला मदत करायची नाही असं शासकीय धोरण, विशेषतः अधिकाऱ्यांचं धोरण. येस, या अधिकार काय म्हणतात ब्युरोक्रॅटिक जो घोळ घातलेला आहे कोकणामध्ये आणि कुठलीच गोष्ट शासकीय यंत्रणा कोकणात करायला येत नाही, याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही उतरतोय. हे जे काय चालू आहे की कोकणात करू द्यायचं नाही, लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडे इतके विषय आहेत की त्यांना कंटिन्युअसली हा विषय फॉलोअप देता येत नाही. पण ही जी अधिकाऱ्यांची दादागिरी चालू आहे, म्हणजे माझ्या कोकणामध्ये मी समुद्रावरती माझ्या जागेवरती एक 10 खोल्या बांधायच्या झाल्या तर त्याला परवानगी घ्यायला मला हायटाईड लाईन नक्की करायला चेन्नईमध्ये मला MCZM मंत्रालयात यावं लागतं. मला सांगा, कोकणातला सर्वसामान्य तरुण शेतकरी हा आपल्या जागेत असं जर काम करायचं असेल तर 25 लाख रुपये खर्च करू शकेल. आणि म्हणून मग नाईलाजाने बांधकामं ही अनधिकृत झाली. आता ती अनधिकृत झाल्यानंतर प्रांत आणि तहसीलदार दर 2 वर्षांनी नोटिसा काढतात. माझा कोकणातला पापभिरू पुण्यवान माणूस, शासकीय यंत्रणेला नियम पाळणारा, घाबरणारा माणूस, तो मग जाऊन कुठे साहेब 10,000 घ्या, 20,000 रुपये घ्या. काय चाललंय हे? परमिशन द्या ना आम्हाला. म्हणजे माझं म्हणणं आहे की ती चेन्नईची संस्था आहे, तिचं एक युनिट कोकणामध्ये आणा जर हायटाईड लाईन नक्की करायचं तर. ज्या काही फॉर्मेशन्स आहेत त्याची एक SOP तयार करा आणि त्या SOP मध्ये जे बांधणार असतील त्यांना जिल्हा स्तरावरती परवानग्या द्या. 10-20 हजार रुपये खर्च केल्यानंतर मला माझ्या जमिनीत अधिकृतपणे काम करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. ती जर मिळाली तर मला बँक लोन देईल. बँक म्हणते तुझा अनधिकृत आहे, मी लोन देणार नाही. मग मी जमीन विकायची किंवा मी 18% 20% पतपेढीचं लोन घ्यायचं किंवा सावकारी लोन घ्यायचं. या सगळ्या दुष्टचक्रामध्ये कोकणातला पर्यटन उद्योग सापडला आहे. साधी हाऊसबोटची परवानगी, नुसत्या परवानग्या दिलात ना तर कोकणात 1000 हाऊसबोट होतील आणि थोडी जर मदत केलात तर 10,000 हाऊसबोट होतील. वायनरीचं उदाहरण घेऊ आपण की भिवाधुरी नावाचा आमचा एक कार्यकर्ता, याने 10,000 लिटर वाईन जांभळाची बनवली कुडाळमध्ये आणि 10 वर्ष परवानगी मिळावी म्हणून फिरत होता. 20 वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षाची वाईन त्यांनी बनवावी म्हणून सबसिडी, प्रोत्साहन, 0 एक्साईज, सगळी मदत, हजारो वायनरी तयार केल्या. त्यातल्या बुडल्या ज्या का आहेत, आता एक वाईन उद्योग वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये उभा आहे. सुलासारखं एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस मॉडेल नाशिकमध्ये उभं आहे. पण माझ्या कोकणात मला छोट्या छोट्या वायनरी हव्यात. जसं फ्रान्समध्ये, जसं इटलीमध्ये छोट्या छोट्या वायनरी आहेत. लोक शेतामध्ये जाऊन त्या वाईन बनवण्याची प्रोसेस पाहतात आणि एक वायनरी टुरिझम सुरू झालंय तिथे. हे इटलीमध्ये मी प्रत्यक्ष जाऊन बघून आलो, फ्रान्समध्ये बघून आलो. म्हणजे माझ्या कोकणात का नाही करायचं मी? आणि त्याच्यासाठी मला परवानगी पाहिजे फक्त. मी 10,000 15,000 लिटरची छोटी वायनरी, आणि ही जर संपूर्ण कोकणामध्ये होमस्टे बरोबर किंवा बागेतल्या आंब्याच्या बागेमध्ये लोकांनी वायनरी आणि 8-10 रूम केल्या
तर इंटरनॅशनल टुरिस्ट किंवा ए क्लासचा टुरिस्ट, टुरिझम म्हणजे बिअरच्या बाटल्या घेऊन आरडाओरडा करत बीचवर फिरणे याला टुरिझम म्हणत नाही. आता जे आपण डेव्हलप करतोय हा गोंधळ आहे पर्यटनातला. पण खरं पर्यटन डेव्हलप करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर या वायनरीची बॉस एक परवानगी मिळाली नाही. गेली 7-8 वर्ष या विषयाचे आमचे जे प्रमुख आहेत माधव महाजन यांनी संघर्ष करून, मी स्वतः एक्साईज मिनिस्टर पासून एक्साईज सेक्रेटरी पर्यंत हे सगळे फॉलोअप करून आता आम्हाला पहिली परवानगी मिळाली. म्हणजे आम्हाला साधी एक उद्योगासाठी जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर बॉस कुठेतरी चुकते, काहीतरी गडबड आहे की तुम्ही आमच्या कोकणातल्या लोकांना आम्ही जे करू शकतो ज्यातून पर्यावरणाला शून्य नुकसान आहे किंबहुना पर्यावरणाचं संवर्धन आहे, तिथला माणूस तिथे राहील, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट करेल. पण त्याला आज इतकं करून प्रियांका सावे नावाची आमची एक यंग अमेरिकेतून येऊन, श्रीकांत सावे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी 2-3 लाख लिटर वाईन बनवण्याची फॅक्टरी सुरू केली. आंबा, काजू, चिकू, पायनॅपल या सगळ्याची, मधाची पण वाईन बनवते ती. ही आता ह्या सगळ्या वायनरी झाल्या तर शेतकऱ्याला एक हमी भाव, अगदी फणसाची पण वाईन करता येईल. तर फक्त द्राक्षाचीच केली पाहिजे हे कोणी सांगितलं? बरं, जे आम्ही बनवतोय त्याला लोकांना आवडतात, लोक घेतात, सो वाय यू आर रेस्ट्रिक्टिंग दिस? आणि मग आता तर एक भयानक निर्णय घेतला गेला की कोकणातली नाही, फक्त द्राक्षाच्या वाईनला एक्साईज माफ आणि बाकीच्या फळांची वाईन म्हणजे कोकणात बनणार. तर ही जी वाईन आहे त्या वाईनला 20% व्हॅट लावला आणि बाटली बनवल्यावर व्हॅट भरायचा, म्हणजे विकायचं पण नाही. आणि 1 कोटी रुपयाचं फाईन हे प्रियांका सावेला लावलं. त्या मुलीला हिमाचल प्रदेशने जागा दिली आणि सगळे बेनिफिट्स दिले. त्या मुलीला त्रिपुरा गव्हर्नमेंटने स्वतःचं ब्रँड अँबॅसेडर केलं आणि महाराष्ट्रातलं सरकार काय म्हणतंय की तू 1 कोटी फाईन भरायचा आणि मला 20% व्हॅट द्यायचा. मला सांगा कसे उद्योजक उभे राहणार? कशा पद्धतीने कोकणात उद्योजक उभे राहतील? आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी घडताना ज्या दिसत आहेत की सस्टेनेबल, शाश्वत, निसर्गपूरक, एका बाजूने कोकणाच्या विकासाचं नियोजन करणारे मोठमोठे लोक किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार वेदांतला आणा का, तर आमच्या महाराष्ट्राला रोजगार मिळेल, त्यांना कमी इलेक्ट्रिसिटी द्या, कमी दराने त्यांना जागा द्या, असं सगळ्या पक्षाचे लोक म्हणतात. आणि माझ्या गावात पर्यटन उभं करणारे कोकणातले 25,000 उद्योजक आहेत की जे 3-4 लाख लोकांना कोकणात फॅमिलीजना सांभाळतात, म्हणजे रोजगार देतात. रोजगारासाठीच करायचं ना. मग त्यांना कमर्शियल रेटने इलेक्ट्रिसिटी का लावली जाते? आम्ही तर म्हणतो घरगुती नको, इंडस्ट्रीला लावा. जो रोड तुम्ही इंडस्ट्रीला देता, इंडस्ट्रीज ना, मी गावात रोजगार देतो ना लोकांना, मग मला इंडस्ट्रियल इलेक्ट्रिसिटी का दिली जात नाही? सो अशा पद्धतीचं प्रत्येक उद्योगामध्ये ज्या अडचणी आहेत आणि या सगळ्या अडचणी, आणि कोकणात इतका स्कोप आहे की जर सोपं केलं, जर सहजपणे परवानग्या दिल्या आणि इतकी मदत जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांना देतो, तशी मदत जर कोकणाला दिली, शुगर इंडस्ट्रीला इतकी वर्ष मदत करतो, मग आपण कोकणातल्या टुरिझम इंडस्ट्रीला आपण का मदत करत नाहीये? आपण कोकणातल्या आंबा बागायतदारांना का मदत करत नाही? आपण कोकणातल्या काजू प्रक्रिया कारखान्यांना का मदत करत नाही? आपण कोकणामध्ये हाऊसबोट तयार करणाऱ्या मुलांना का मदत करत नाही? वायनरी करणाऱ्या लोकांना का मदत करत नाही? हे सगळे विषय घेऊन कोकणातल्या लोकप्रतिनिधींनी पण भांडलं पाहिजे आणि आमच्यासारख्या या विषयात काम करणाऱ्या लोकांनी भांडलं पाहिजे. आणि म्हणून आजपर्यंत जी चळवळ आहे ती रचनात्मक आणि याचना करणारी चळवळ आहे की ओ साहेब करा हो, साहेब करा हो. पण काही ब्युरोक्रॅटिक लेवलला मला जी अडचण दिसते ती मला राजकीय लेवलला दिसत नाही. म्हणजे अनेक माझे लोकप्रतिनिधी मित्र आहेत, त्यांची इच्छा आहे, तेही धडपड करत असतात, पण एक्साईज डिपार्टमेंट वायनरीला वाहू देत नाही. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सहज सोपे नियम करायला तयार नाही. टुरिझमवाले सहजपणे परवानग्या द्यायला तयार नाहीत.
CRZ वाले सहजपणे परवानग्या द्यायला तयार नाहीत आणि ह्यांचे बाबू लोक जे खाली तालुका लेवलला बसलेले आहेत, मग ते कलेक्टर असतील नाही तर प्रांत असतील तर तहसीलदार असतील, हे नोटिसा काढायला बसली आहेत माझ्या उद्योजकाला. सो मदत तर काही नाही, पण त्याला इतक्या नोटिसा द्यायच्या की तो बिचारा फ्रस्ट्रेट होऊन आपली जमीन विकून, आपली आंब्याची बाग विकून, आपला पर्यटनाचा प्रकल्प विकून परत त्याने बिचाऱ्याने मुंबईत कुठल्या तरी डोंगरावरती येऊन राहायचं. ही जी परिस्थिती आहे ही बदलायला हवी. आणि म्हणून एक वेगळा विचार आणि एक वेगळी, म्हणजे याच्या पुढे मी सांगितलंय की टिल टुडे 25 वर्ष आम्ही रचनात्मक आणि सर्वांबरोबर काम केलं. आताही सर्वांबरोबरच काम करू, कारण आमचा विरोध कोणालाही नाही, कुठल्याही पक्षाला नाही, कुठल्याही नेत्याला नाही. पण कोकणाचे हे विषय होत नाहीत. जे पक्ष आम्हाला मदत करतील जय हो, नाही मदत केली तरी यापुढे हे होईलच. याकरता कोकणातला तरुण हा एकत्र येणार. तर निश्चित खरं तर सर आपण जे काही आता व्यक्त होत आहे ना, या व्यक्त होण्यातनं एक तर परवानग्या दिल्या जात नाहीत आणि दुसरी गोष्ट तोच व्यवसाय अनधिकृत कसा आहे हे मात्र सांगण्याचं काम याच प्रशासनाकडनं केलं जातं. कुठंतरी सर्वांचे डोळे उघडणं गरजेचं आहे आणि तेच डोळे उघडण्याचं काम संजय यादवराव करतायत. सर खरं तर मागील 25 वर्षाचा आपला प्रवास, कोकणातली घरं बंद काय आणि ती उघडण्यासाठी काय केलं पाहिजे इथपर्यंतची सविस्तर चर्चा जी आहे ती परत आपण केलेली. एकूणच या सर्व गोष्टीला पुढे नेण्यासाठी, या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपण चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून विविध क्लब जे आहेत ते सुरू केलेले आहेत. नेमकं त्या क्लब बाबतची माहिती मला जाणून घ्यायची. अगदी सुरुवातीला तुम्ही सुरू केलेला टुरिझम चा जो क्लब आहे, नेमका तो क्लब का सुरू केला आणि ते क्लब नेमकं काम काय करणार आहे? मी आता 25 वर्ष काम केलं. सगळ्यांना पक्ष असतो, प्रत्येक माणसाला जात असते, धर्म असतो, तसा पक्ष पण असतो. तसा मी एका पक्षाचं 25 वर्ष काम केलं. अर्थात मी कधी राजकीय काम केलं नाही आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मला कायम मदत केली. आणि राजकारणासाठी राजकारण असा विषय कधीच केला नाही. पण 25 वर्ष रौप्य महोत्सवानिमित्त मी जाहीर केलंय आणि आजही सांगतो, यापुढे पूर्ण आयुष्यामध्ये मी कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही, पण कोणत्याही पक्षाच्या विरोधात पण काम करणार नाही. जो पक्ष आम्हाला मदत करेल तो आमचा पक्ष, जो नेता मदत करेल तो आमचा नेता. आणि केवळ नेत्यांनी आणि पक्षांनी आणि सरकारने मदत केली पाहिजे असं नाही. दुसऱ्या बाजूने आम्हाला आमच्या मानसिकतेवर काम केलं पाहिजे. आमच्या मुलींना सगळ्यात मोठी समस्या कोकणातली असेल तर तो चाकरमानी नवरा पाहिजे, ही मानसिकता बदलायला हवी. मुंबईतच चांगलं शिक्षण मिळतं, ही मानसिकता बदलायला हवी. त्या ठिकाणी कोकणामध्ये जी चाकरमानी, भाऊ वर्षानुवर्ष मुंबईतच जायचं, ही मानसिकता बदलायला. आणि लोकांनी कोकणातल्या जमिनी विकू नयेत, त्या विकसित कराव्यात, तिथे प्रकल्प करावेत. सो एका बाजूने रचनात्मक काम करावं लागेल आणि एका बाजूने आवश्यक असेल तर संघर्ष, परंतु सातत्यपूर्ण आग्रह. आणि यापुढे कोकणावर कधीच अन्याय होणार नाही याकरता एक स्ट्रॉंग लोक चळवळ आणि दबाव गट निर्माण करायला पाहिजे. सो रचनात्मक आणि दुसरा संघर्षात्मक. तर पहिल्या पार्टमध्ये आपण रचनात्मक विषयावरती बोलू आणि त्यासाठी आपण कोकण चेंबर ऑफ कॉमर्सची निर्मिती केली आहे. कोकण चेंबर ऑफ कॉमर्स काय की जर उद्योजकांचे प्रश्न रचनात्मक पद्धतीने शासनाजवळ पाठपुरावा करायचा असेल तर त्याला चेंबर लागते आणि म्हणून आपण कोकणातली चेंबर केले. ही खरं तर आपण त्या चेंबरचं नाव समृद्ध महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स दिलंय आणि उरलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा असं काम व्हावं असं तिकडे वाटत असेल तर ती चेंबर विदर्भ मराठवाड्यात सुद्धा काम करेल, पण तिचं मुख्य काम हे कोकणात असेल. आणि ही भारतातली पहिली चेंबर असेल जी शहरातल्या उद्योजकांसाठी काम करणार नाही. ही रुरल चेंबर असेल. आणि कोकणचे जे प्रश्न आहेत, गेली 25 वर्ष मी इंजिनियर असल्यामुळे मी एक लॉजिकल थॉट प्रोसेसमधून काम करत असल्यामुळे केवळ आंधळेपणाने कोकणच्या विकासाचा विचार मी करत नाही. त्यामुळे कोकणचा विकास कसं करता येईल याचं एक अमेरिकन मॉडेल याचा मी विचार करतोय. आणि मी अमेरिकेमध्ये गेलो होतो, तिथे माझ्या लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाने
त्यांचे विषय, प्रत्येकाची एक स्ट्रेंथ असते. तर त्यांची स्ट्रेंथ काय याचा विचार म्हणजे कॅलिफोर्नियाने स्टेटने त्याचे विषय ठरवलेले आहेत, किंवा जॉर्जियाने त्याचे विषय ठरवले आहेत, कॅरोलाने त्याचे विषय ठरवले. तर आम्ही 10 दिवस होतो अमेरिकेमध्ये आणि प्रत्येक राज्याने आपले 10 विषय ठरवले. म्हणजे जॉर्जिया नावाचं स्टेट फिशरीजमध्ये काम करतं. ते सगळ्या प्रकारचे मासे पाळत नाही, ते फक्त कॅटफिशवर काम करतात. ते तुमच्या पॉल्ट्रीवरती काम करतात. पॉल्ट्री म्हणजे किती पॉल्ट्री? तर एका स्क्वेअर किलोमीटरला 4 लाख कोंबड्या. हे महाराष्ट्रापेक्षा मोठं स्टेट आहे, तर गुणिले 4 लाख कोंबड्या. पण इतक्या जर कोंबड्या पाळायच्या असतील तर त्या कोंबड्या कापण्यासाठी तितके कटिंगचे कारखाने, तितकं प्रोसेसिंग, तितकं पॅकेजिंग, तेवढ्या कोंबड्यांसाठी लागणारे फूड, त्या फूडचे कारखाने, जर रोग आला तर त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं, तेवढ्या लॅबोरेटरीज. सो त्या राज्याने पॉल्ट्री हा विषय नक्की केलाय आणि त्या पॉल्ट्रीच्या सगळ्या सिस्टीम्स राज्याने बसवल्यात. विद्यापीठ सतत रिसर्च करत असतं आणि इम्प्रोव्हाइज करत असतं. ते टेक्नॉलॉजी ते लोकांना देतात. कारखानदार विद्यापीठात येतो आणि कुठे कारखाने लावायचे हे एक विद्यापीठ सांगतं. तिथला नेता विद्यापीठात येतो आणि कुठल्या कायद्यामुळे तो उद्योगाची वाट लागते, तो बदला, हे विद्यापीठ त्या नेत्याला सांगते. आणि तशी सिनेटमध्ये आणि पार्लमेंटमध्ये चर्चा होते आणि सरकार त्या उद्योगांसाठी काम करते. आणि त्यातून म्हणजे अमेरिका काय असाच डेव्हलप्ड नेशन नाहीये आणि फक्त हत्यारं बनवून त्यांची इंडस्ट्री चालत नाही. प्रत्येक गोष्टीत ते एक्सलंट आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचे सिस्टीम्स आहेत. मला असं वाटतं कोकणाने सुद्धा आपले 10-12 विषय नक्की केले पाहिजे. आणि म्हणून गेल्या 25 वर्षातल्या कामाच्या आधारावरती मी या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मी कोकणाचे 10 विषय निश्चित केले. ते अजून वाढतील, 2, 3, 4 विषय वाढतील. आणि ही चेंबर ही कोकणामध्ये सगळे बाकी सगळं काम करायला सगळे लोक आहेत, जातीचं, धर्माचं, मंदिरांचं, रक्तदान शिबिर, आरोग्य. परंतु ही जी उद्योजकता विकास आहे, जो कोर विषय आहे, याच्याकरता ही चेंबर काम करेल. कोकणामधील किमान 1 लाख अगदी किराणा मालाच्या दुकानदारापासून ते अमेरिकेत असलेल्या मोठ्या उद्योजकापर्यंत हे सगळे लोक या चेंबरमध्ये काम करतील. हे सगळे लोक कोकणातल्या त्यांच्या जमिनींचा विकास करतील. जमिनी नसतील तर माझा कोकणी माणूस कोकणात जाईल आणि कोकणातल्या माणसाने कोकणी माणसांना जमिनी दिल्या पाहिजेत जर त्याला विकायचंच असेल तर. आणि तिथे काय प्रकल्प करता येतील याच्याकरता एक 10 विषय आम्ही नक्की केले. आणि ते जे 10 विषय आहेत त्याच्यामध्ये शेतीमध्ये आम्ही हापूस आंबा हा आपला मुख्य विषय आहे, एस्टॅब्लिश विषय आहे. सो हापूस आंब्याचा आपण क्लब केलाय. आणि जो हापूस आज हापूस आंब्याची जी इंडस्ट्री आहे ती जर 4,000 कोटीची आहे तर ती आपल्याला 5 पट करता येईल का? ती 20,000 कोटीची करता येईल का? असंच काजूची जी इकॉनॉमी आहे त्याच्यासाठी आपण काजू क्लब केला. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि कोकणात मिळून कोकणी माणसाच्या 1 लाखपेक्षा जास्त संघटना असतील. कारण आमच्या वाडीची वेगळी संघटना, गावाची वेगळी, परत भावकीची वेगळी, परत 4 घरं मिळून आपली वेगळी, असं आमच्या लय संघटना आहेत. पण मला वाटते कोकणामध्ये एक आंब्याची संघटना हवी, एक काजूची संघटना हवी, एक कृषी पर्यटनाची संघटना हवी, एक चिकूची संघटना हवी, ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग इकॉनॉमीज आहेत. आणि नवीन इकॉनॉमीज काय करता येईल त्यासाठी या प्रत्येक संघटनेला आम्ही क्लब असं नाव दिलंय. सो आम्ही अल्फान्सो क्लब, हापूस क्लब करतोय, आम्ही काजू क्लब करतोय, आम्ही फणस क्लब करतोय, आम्ही मसाला शेती ज्याच्यामध्ये सुपारी, नारळ हे सगळे विषय येणार आहेत तर आपण मसाला शेतीचा क्लब करतोय. आपण टुरिझम मध्ये त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरमध्ये आपण बांबू क्लब करतोय. सो ही प्रत्येक विषय ही इकॉनॉमी आहे. मी हे क्लब काय करणार हे नंतर सांगतो. टुरिझम मध्ये आपण 3-4 प्रकारचे क्लब करणार आहोत. एक सगळे हॉटेल्सवाले आहेत त्यांचा एक क्लब असेल. जे होमस्टे आणि छोटे छोटे कृषी पर्यटन आपण करतोय त्याचे क्लब असणार. सो आपण बांबू क्लब करतोय. मग पर्यटनात आपण कोणकोणते क्लब करतोय तर पर्यटनात कोकणामध्ये 10,000 पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत, त्यांचा आपण स्वतंत्र क्लब करतोय. मग होमस्टे हा स्वतंत्र विषय आहे, आपण होमस्टेचा क्लब करणार आहोत. मग केवळ राहायची आणि जेवणाची व्यवस्था म्हणजे पर्यटन का तर नाही, त्याच्या पलीकडे जाऊन बर्ड वॉचिंग, साहसी पर्यटन किंवा छत्रपती शिवरायांचे
ऐतिहासिक पर्यटन, स्फूर्तिदायी पर्यटन किंवा पावसाळ्यातलं वेगवेगळे ॲडव्हेंचरचे एक्सपिरियन्स आणि धबधब्यांचे एक्सपिरियन्स, अशा वेगवेगळ्या थीम बेस टुरिझम, आणि म्हणून आपण थीमॅटिक टुरिझमचा, त्याला आपण इको टुरिझम म्हणू, त्या इको टुरिझमचा आपण एक स्वतंत्र क्लब करतोय. कृषी पर्यटनाचा आपण क्लब. सो टुरिझममध्ये आपण एक 5-6 सेक्शनचा, प्रत्येक सेक्शनची एक स्वतंत्र संघटना करणार आहोत. ती संघटना फेडरेशन म्हणून काम करेल. ती संघटना त्या त्या विषयाचे स्वतःचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काम करेल. सो क्लब काम काय करेल हे मी नंतर बोलतो. मग तिसरा विषय आपला जो फिशरीजमध्ये काय महत्वाचा विषय आहे, तर 50,000 कोटीची कोळंबीची शेती आंध्र प्रदेशची आहे. कोकणामध्ये 25,000-50,000 कोटीची कोळंबीची शेती होऊ शकते. जिताडा हा पैसे देणारा विषय आहे. आपण जिताड्याच्या शेतीवरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. किंवा कोकणातली जी धरणं आहेत, या धरणामध्ये आपण बंदिस्त मासेपालन, गोड्या पाण्यातलं मासेपालन हे करू शकतो. सो फिशरीजमध्ये किंवा आपल्याकडे अनेक छोटे छोटे तलाव आहेत, काही गावं तलावांची गावं आहेत. या तलावांमध्ये रोहू, कटला, मृगळ अशा आपण गोड्या पाण्यातल्या माशांच्या शेतीची हे करू शकतो. सो माशांच्या शेतीमध्ये पण आपण एक 3-4 क्लब करणार आहोत. शोभिवंत मासे हा स्वतंत्र विषय आहे. सिंधुदुर्गमध्ये डॉक्टर नितीन सावंत आणि मंडळी खूप चांगलं काम करते त्याच्यामध्ये. सो या माशांमधले एक 4-5 क्लब आहेत, पर्यटनातले 4-5 क्लब आहेत आणि शेतीमधले 4-5 क्लब आहेत. आणि प्रत्येक विषय म्हणजे हापूस आंबा, तर मी आता हा क्लब काय करणार याच्याबद्दल पण सांगतो. याशिवायचे विषय, उदाहरणार्थ मधुमक्षिका पालन आहे आणि त्यातून ऑर्गॅनिक फार्मिंगचा विषय आहे. म्हणजे त्रिपुरा हे ऑर्गॅनिकचं स्टेट आहे, त्याचं अख्ख्या जगभर कौतुक होतं. पण आपण सांगितलं नाही लोकांना, कोकण आता 90% ऑर्गॅनिक आहे. आमचा फणस, आमचं जांभूळ, आमचं त्या ठिकाणी कुळीत, कडवावाल, हरभरा, करवंद, काजू, मसाले, सुपारी, नारळ यांना केमिकल खतं नाही वापरत आम्ही, यांना फवारण्या नाही देत आम्ही. म्हणजे कोकणातले मेजर प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक आहेत, हे सेंद्रिय आहेत. पण डंके की चोट पर आम्ही हे बोलत नाही. आमचं थोडंसं बिघडलं असेल तर भात बिघडलाय आणि हापूस आंबा बिघडलाय, याला सुद्धा ट्रॅकवर आणायचं आहे. सो ऑर्गॅनिक क्लब जो मधमाशी पालनावरती कॉन्सन्ट्रेट करेल. सो असे एक 15-16 क्लब आम्ही करतोय आणि या प्रत्येक क्लबचं स्वतःचं विजन मिशन आम्ही तयार करतोय. म्हणजे हापूस आंबा जर आज 4 लाख एकर वरती आहे, तर तो आपला 8 लाख एकर वरती कसा जाईल. आज त्याचं प्रोडक्शन पर एकर 1 टन आणि 1.5 टन आहे, तर हे प्रोडक्शन आपल्याला 2 टन आणि 4 टन वरती कसं नेता येईल. आज त्याला फक्त व्यापारी मार्केट करतात म्हणून त्याला पेटी मागे 1200-1500 रुपये मिळतात. पण आम्ही स्वतः मार्केट करून, आमचा हापूस आंबा ब्रँड करून पेटी मागे 2000-3000 आणि जपानच्या आंब्यासारखा आमचा विजयदुर्गचा आंबा, आमचा देवगडचा आंबा हा 50,000 रुपये पेटीला सुद्धा कसा विकता येईल, याच्यावरती आम्हाला नियोजन करता येईल. त्याचा ब्रँड करता येईल का. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं जसं द्राक्षवाले एकत्र काम करतात, असं शेतकऱ्यांना एकत्र आणून ते पर मिलियन म्हणजे पीपीएमच्या भाषेत द्राक्षाचा शेतकरी बोलतो, माझा आंब्याचा शेतकरी पीपीएमच्या भाषेत बोलेल, माझा मसाल्याचा शेतकरी पीपीएमच्या भाषेत बोलेल, असं शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करून त्यांचं नॉलेज अपग्रेड करता येईल का. आणि या सगळ्याला हापूस आंब्याला आपल्याला सरकारी पातळीवरती त्या ठिकाणी आंबा काजू बोर्ड बनवलंय. त्या संघटना आणि संघर्ष याविषयी मी नंतर बोलतो. पण त्या आंबा काजू बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना काही फंडिंग उभं करून देता येईल का, निधी करता येईल का, आमच्या काजूवाल्यांना काजू बीला हमी भाव मिळवून देता येईल का, ती काजू बी आमच्या प्रोसेसर्सना सहजपणे उपलब्ध करून देता येईल का पणन मंडळाच्या माध्यमातून. सो त्या क्लबने सरकारबरोबरचा पण समन्वय करायचा आहे, नुसतं बोंबलायचं नाहीये, नुसतं अन्याय होतो म्हणून ओरडत बसायचं नाही. तर विल गो फॉर सोल्युशन्स. सो एका बाजूने शासनाबरोबरचा समन्वय, दुसऱ्या बाजूने याच्यात गुंतवणूक कशी येईल, तिसऱ्या बाजूने आमचा मुंबईकर गावाला जाऊन आपल्या बागेमध्ये
फणसाची लागवड करेल, आंब्याची लागवड करेल, चिकूची लागवड करेल किंवा जांभूळ. जांभूळ 800 रुपये किलो आहे यावर्षी. सो जांभळ्याच्या बागा का नाही करायच्या आपण कोकणामध्ये? सो अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये माझा मुंबईकर कोकणात जाऊन काही करेल. जो ऑलरेडी करतोय तो कसा इम्प्रूव्हाइज होईल, त्याला ब्रँड कसा मिळेल, त्याच्या मार्केटिंगच्या समस्या कशा सुटतील, त्याच्या स्थानिक समस्या आमच्या या संघटनेच्या माध्यमातून कशा सुटतील, त्याला शासकीय पातळीवरती त्याच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता, या सगळ्यासाठी एक रचनात्मक व्यासपीठ म्हणून हे क्लब करणार. आणि मला तुम्हाला आज 25 वर्ष काम करतोय आणि परमेश्वराने परवानगी दिली तर पुढची 25 वर्ष करणार. आणि तुम्हाला सांगतो की चॅलेंज आहे आपलं पुढच्या 25 वर्षात या एकेका क्लबच्या माध्यमातून त्या विषयाचे 10,000 आधुनिक शेतकरी किंवा आधुनिक उद्योजक प्रत्येक क्लबचे निर्माण होतील, हे आमचं विजन आहे. म्हणजे कोकणामध्ये 1,00,000 उद्योजक पुढच्या 25 वर्षात लोक चळवळीच्या माध्यमातून करायचं आहे. आणि हिंमत नाही कोणाची, शासकीय यंत्रणेची आम्हाला अडचणी निर्माण करण्याची. इतकं जबरदस्त एक दबाव गट सुद्धा सायमल्टेनियसली बनवणार आहे. आणि कुठेही नकारात्मक नाही, निगेटिव्ह नाही, पण त्याच वेळी एक आग्रही भूमिका घेऊन 25 वर्षानंतर आम्ही उतरतोय आणि ते पूर्ण शक्तीनिशी उतरतोय. आणि हे प्रत्यक्षात तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या हजारो उद्योजकांच्या मदतीने हे प्रत्यक्षात पुढच्या काळामध्ये घडलेलं तुम्हाला दिसेल. मला विश्वास होता, पण आज माझी खात्री पटली की एक मोठं रिव्हॉल्युशन कोकणामध्ये पुढच्या काळात होणार आहे. हा काय बरोबर? म्हणजे मला आपल्या कामाबद्दल विश्वास माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना, पण आजच्या या आपल्या चर्चेतून मला खात्री पटली की आता एका मोठ्या रिव्हॉल्युशनला कोकणामध्ये सुरुवात झाली. आणि जे आपण म्हणतोय की आमची गावं भरली पाहिजेत, समृद्ध झाली पाहिजेत, हे नक्की पुढच्या 10-15 वर्षात घडेल कोकणामध्ये. हा काय बरोबर आहे? म्हणजे दॅट इज युअर ओपिनियन. हा नक्की सर. खरं तर अगदी सुरुवातीपासून माझा सुरू झालेला प्रश्न होता, कोकणाला बंद घरांचा शाप लागलाय आणि हा शाप मुक्त कोकण जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे. अगदी ह्या सर्व प्रश्नांची उत्तर या मुलाखतीच्या दरम्यान मला मिळाले. अगदी सर, आपण सुरू केलेली 25 वर्षाची चळवळ, या 25 वर्षाचा प्रवास आणि या 25 वर्षाच्या प्रवासानंतर आपण मांडलेलं विजन डॉक्युमेंट, हे सगळं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पत्रकाराला देखील आजपर्यंत तो विश्वास होता की संजय यादवराव काहीतरी कोकणासाठी खूप चांगल्या पद्धतीनं, मोठ्या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी करतायत. आज ऐकल्यानंतर मात्र त्याची खात्री पटले, एवढं निश्चित आहे. सर, खरं तर आपल्या मागील 25 वर्षाच्या चळवळीला नेहमी शुभेच्छा दिल्याच आहेत. पुढील 25 वर्षासाठी ही चळवळ 25 नव्हे 50 वर्ष आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येकामध्ये संजय यादवराव हे नाव, प्रत्येक व्यक्ती हा संजय यादवराव असेल, अशा पद्धतीची चळवळ आपण उभी केलेली आहे. अर्थात पुन्हा एकदा माझ्याकडनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुर्तास कोकणातल्या चाकरमानाला आपल्याला कळव्याच्या आणि मुंबऱ्याच्या डोंगरावरून पुन्हा सह्याद्रीच्या डोंगरावरती न्यायचं. क्या बात आहे. खरं आपलं मिशन. खरं सर, आपल्या एकूणच या मिशनला देखील आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. तुर्तास या मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबतो. धन्यवाद.